भावांनो बहिणींनो नमस्कार सगळ्यांना। बघा तुमच्या दाजीने आहे ना भाजी आणली आहे। भाजीपाला पण लय महाग आहे भावांनो बहिणींनो। 50च्या 2 आणि 30ची 1। ते 50च्या 2 आणले, एक मेथीची गड्डी आणली, एक शेपूची आणली आहे। ते साफ करायचे। तर याच्यामध्ये आपण कांदा ते भरून घेऊया टोपलीमध्ये। जन्माचं महाग आहे, काय खायची सोय नाही। महाग असलं तरी पोटाला लागते म्हणल्यावर अन्न तर आहेच आहे ना, खाणं तर नाही माणूस सोडून देत। तर तुम्हाला मगाशी म्हणलं होतं तुमचं दाजी बघा भाजीपाल्याला गेलेले। कोथिंबीर झाली बरं का सस्ती, ही अशी 20 रुपयाची आणलेली चांगली आपली गावरान कोथिंबीर। बघा अशी 20 रुपयाची आणली। कांदा घेऊया भरून। हे बटाटे 30 रुपये किलो बटाटे। तर 1 किलो त्यांना आणायला लावलंय, किती आणलंय काय माहिती। लय पाऊस हा झाल्यामुळं ते मला म्हणलं होतं तू चल म्हणून, तो म्हणले मी काय येत नाही, तुम्हीच जा तुम्हीच घेऊन या। हे कढीपत्ता असं मस्त हे आणलेला आहे। कढीपत्ता आपल्या कालवणाला। ही अशी चांगली कोमाची आहे ना मटकी आणलेली। तू साईडला हो बाळा, कोमाची आहे ना, हा कोमाची अशी मटकी आणलेली मस्तपैकी। याची आपण आहे ना मिसळ पाव करूया, उद्या करूया, उद्या किंवा परवा करूया। हा दुखते थांब ना, मग आपण ब्लॉक काढतोय ना। आणि अशी सही कोथिंबीर पण बांधून नाही दिली, सगळे झाले। थांब रे, ब्लॉक काढतो, सर 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 मोबाईल पडन आहे ना। रियांशले मदत करतो भावांनो बहिणींनो। ब्लॉक काढायला घेतलं ना, ही मिरची आणली, ही काही मिरची तिखट नाहीये भावांनो बहिणीने। बघा तुम्हाला हाय म्हणतोय, ये इकडून ये बसायला इथे ये। बोल मामांनो मावशांनो, जेवले का तुम्ही? जेवले का तुम्ही? पप्पाने बघा कशी भाजी आणलीये। हा असे छान छान लाल टमाटे आणले रिया सारखे। टमाटे आपण याच्यात टाकूया। ढोबळी मिरची पण आणली आहे। सगळे ना भावांनो 30 रुपये, भावांनो बहिणींनो 30 रुपये पावशेर आणि 50ला अर्धा आहे भाजीपाला। त्यांनी मला भाजीपाला आणून दिला आणि गेले आता कामाला। आता डायरेक्ट संध्याकाळी येतील 10 वाजता। आणि पाऊस पण सारखा चालू आहे। कांदा आणले 2 किलो मस्त असे कांदा आणले। आणि ही मिरची आणली, ही तिखट पण नाहीये। गडी माणसांना काही एवढं भाजीपाल्यातलं कळत नाही। बाय माणूस गेला म्हणजे तिच्या हाताने माणूस व्यवस्थित घेतो। आता काय इथं सोय नाही जवळ काय आपल्या आणायची, गाड्या घोड्यांची सोय नाही। ह्या मिरच्या आणलेल्या, पोहे वगैरे आपल्याला काय करायला, बटाटा बिटाटा पिवळा बटाटा असला ना त्याला लागतात मिरच्या। शक्यतो आम्ही लाल मसाल्यामध्येच खातो कालवण पण। हा मेथी बिथीच्या भाजीला लागते हिरवी मिरची। ही ढोबळी मिरची आहे। हे अद्रक आणलंय, मला चाय मध्ये ना अद्रक लागतं, कारण की ना अद्रक चाय मध्ये अद्रक टाकल्याशिवाय ना मला चाय पिल्यागतच वाटत नाही। अद्रक आणले, कांदा मटकी मिरची। आता हे ना आपण भाजीपाला निवडलाय, आता आहे ना मेथी साफ करायची आहे, शेपू कापून ठेवायची आहे म्हणजे सकाळसाठी। थांबा भावांनो बहिणींनो, मामांनो मावशांनो बोलायचं। मावशांनो सगळं कढीपत्ता हे केलंय, कढीपत्ता आपण आहे ना सर बाजूयांश हे ना डब्यामध्ये कढीपत्ता टाकून ठेवूया, म्हणजे काय होईल खराब होत नाही। रिया तू मदत नको करू, रियांश सारखा मदत करतो, झोपत पण नाही। समोसे पण आणले होते, समोसे झाले आमचे खाऊन। रियांशने पण खाल्ला समोसा, तुमच्या दाजीने पण खाऊन गेले। मस्त दुधासोबत अशा भाकर चुरून खाल्लं त्यांनी आणि गेले कामाला। त्यांना पण टाइम झाला यायला, 1 वाजला होता घरी यायला। 2 वाजताची ड्युटी ना त्यांची, 2ला पंचिंग असती।
कढीपत्ता असं डब्यात ठेवला ना म्हणजे काय होतो, खराब होत नाही. आणि असं नुसतं ठेवून दिलं ना तर खराब होऊन जातो. हा, रियाज बघा कसा बोलतोय, जशी मी बोलते तसंच बोलतोय. लय पोपट आहे बोलायला. तू नको बाळा त्यातला काढू, मी फ्रीज मध्ये ठेवायचंय. तू कशाला त्यातला काढतोय? काढलेलं काढू नको ना, ठेवलेलं. मग तुमचं झालं असेल सर्वचं जेवण, माझं काय अजून जेवण झालेलं नाही. आताशी माझं घरातलं काम उरकले. मला आता भाजीपाला आणलाय तुमच्या दाजीने, साफ करून ठेवावं तिथल्या तिथं, म्हणजे टेन्शन नाही. मला जेवायचं अजून जेवले नाही. तुमचं झालं असेल जेवण, तुमचं जेवण झालं असेल तर नक्कीच सांगा काय बेत होता तुमचा दुपारचा. आजचा वार सोमवार आहे. आता उद्या मला घावणं करायचे, आपल्या देवाला निवद दाखवायचे. बाळा, त्या भाजीमध्ये कोण उभं राहतं का? ये इकडे, इकडे ये, इथं बस. मामाला मावशींना गाडी दाखव, चल ये. भावांना बहिणीला याची गाडी बघावं, गाडी बघायची. दाखव गाडी, चल बोल मामांनो मावशांनो, माझी गाडी कशी आहे? छान आहे का? गाडी हा, माझ्या पप्पाने आणली मला. हा, तुमचं जेवण झालं का बोल? कोण आलं मम्मी? काय नाही, आता हे काय, आता भाजीपाला साफ करते भावांनो बहिणींनो. मम्मी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला बाय.